आपल्या भारतीयांना गोल्ड किती आवडते हे सांगायची गरज नाही. गोल्ड ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. जगात जेव्हा जेव्हा युद्ध, मंदी किंवा अन्य कुठलीही अशांतता असते तेव्हा गोल्डची मागणी वाढल्याने गोल्डच्या किमती वाढू लागतात. मागच्या 10 वर्षात गोल्डने सरासरी 10% परतावा दिला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल्ड इन्व्हेस्टमेंट करण्याचे 6 वेगवेगळे प्रकार बघणार आहे आणि त्या 6 प्रकाराचे वेगवेगळे फायदे आणि तोटे हे काय आहेत ते पण पाहूया. पहिला प्रकार, सोन्याचे दागिने. सोन्यातील ही गुंतवणूक भारतातील सर्वात आवडती गुंतवणूक आहे. एका डेटानुसार भारताकडे जगातील 11% गोल्ड रिझर्व्ह आहे. म्हणजेच जगात जेवढे गोल्ड आहे त्यातील 11% गोल्ड भारताकडे आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करताना सोन्याचे दागिने खरेदी करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण हे दागिने खरेदी करताना काही फायदे आणि तोटे आहेत. सर्वात आधी फायदे पाहूया. हे दागिने आपण यूज करू शकतो. दागिने फक्त गुंतवणूक नसून एक प्रकारची फिलिंग आहे. ते आपण टच करू शकतो, पाहू शकतो आणि जेव्हा आपण गोल्डचा कोणताही दागिना घालतो त्यावेळी काय फिलिंग येते हे काही सांगण्याची गरज नाही. पण या दागिन्यांचे तोटे पण आहेत. पहिला म्हणजे मेकिंग चार्जेस. आपण जेव्हा सोन्याचे दागिने खरेदी करतो त्यावेळी आपल्याला त्या दागिन्यांसाठी कमीत कमी 10% मेकिंग चार्ज द्यावा लागतो आणि हे पैसे आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काउंट होत नाहीत. आपण जेवढे सोने खरेदी करतो त्या सोन्याच्या किमतीपेक्षा जास्त किंमत ही आपल्याला सोनाराला द्यावी लागते. दुसरा तोटा म्हणजे GST. आपण जेव्हा दागिने खरेदी करतो त्यावेळी आपल्याला 3% GST भरावे लागते. सर्वात मोठा आणि तिसरा तोटा म्हणजे चोरी. आपण जेव्हा सोन्याचे दागिने खरेदी करतो त्यावेळी ते दागिने कुठे ठेवायचे याचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. आपण बँकेत लॉकरमध्ये दागिने ठेवतो किंवा घरात तिजोरी खरेदी करतो आणि यापेक्षाही जेव्हा आपण खूपच जास्त दागिने खरेदी करतो त्यावेळी एखादा गार्ड किंवा बाउन्सर पण ठेवण्याची गरज पडू शकते. हे सारे खर्च पण आपल्याला करावे लागतात. सोन्याच्या दागिन्यात आपण गुंतवणूक तर करतो पण त्या गुंतवणुकीची काळजी घेण्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. पुढचा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे आपण जे दागिने खरेदी करतो त्या दागिन्यांची शुद्धता. आपण जेव्हा दुकानातून दागिने खरेदी करतो त्यावेळी आपल्याला फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला 22 कॅरेट ऐवजी 18 कॅरेट सोन्याचे दागिने दिले जाऊ शकतात आणि असे भूतकाळामध्ये खूप लोकांबरोबर झाले आहे. पण आजकाल BIS हॉलमार्कमुळे या गोष्टी कमी झाल्या आहेत. आपण दागिने खरेदी करताना BIS हॉलमार्क नक्की चेक करत जावा. गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे फिजिकल गोल्ड. फिजिकल गोल्ड म्हणजे सोन्याच्या विटा. या प्रकारात फायदे म्हणजे आपल्याला मेकिंग चार्जेस द्यावा लागत नाही. हे गोल्ड बार्स 99.99% शुद्ध असतात. याच्यावर असणाऱ्या हॉलमार्कमुळे या बार्सवर आपण विश्वास ठेवू शकतो. तर तोटे काय आहेत? यामध्ये सुद्धा आपल्याला 3% GST द्यावं लागतं. सोन्याच्या दागिन्याप्रमाणेच या सोन्याच्या विटांची चोरी होण्याची खूपच शक्यता असते आणि या प्रॉब्लेमचे सोल्युशन काढण्यासाठी आले ते म्हणजे डिजिटल गोल्ड. आपला नेक्स्ट पॉईंट आहे आणि तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे डिजिटल गोल्ड. डिजिटल गोल्ड म्हणजे आपण ॲक्च्युली सोने खरेदी करत नसतो. हे समजण्यासाठी आपण बँकेच्या सेविंग अकाउंटचे उदाहरण घेऊया. आपल्या बँक अकाउंटमध्ये समजा 1 लाख रुपये आहेत. तर आपल्याला कधी वाटले का की माझे पैसे नाहीत, माझ्या अकाउंटला आहेत म्हणजे माझेच आहेत? अगदी तसेच डिजिटल गोल्डचे आहे. डिजिटल गोल्ड म्हणजे आपण सोन्याच्या दुकानातून सोने खरेदी केले व ते आपल्या डिजिटल अकाउंटमध्ये ठेवले. आपण जेवढ्या किमतीचे डिजिटल गोल्ड खरेदी करतो तेवढ्या रकमेचे युनिट्स आपल्या डिजिटल अकाउंटला जमा होतात व जगात सोन्याच्या किमतीत जशी जशी वाढ होते तसेच आपल्या अकाउंटला सोन्याची वाढ देखील होते. आपण टाटा, तनिष्क आणि फोनपेमध्ये देखील डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. आता आपण पाहूया की डिजिटल गोल्डचे फायदे आणि नुकसान काय आहेत. नुकसान म्हणजे सोन्याचे दागिने आणि बारप्रमाणेच या डिजिटल गोल्डसाठी 3% GST भरावा लागतो. हे डिजिटल गोल्ड विकणारे काय आपल्या फायद्यासाठी नाहीत. त्यांना पण त्यांचा बिझनेस करायचा असतो, त्यांना पण काहीतरी फायदा करायचा असतो. त्यामुळे जे हे डिजिटल गोल्ड असते
त्यांची किंमत ॲक्च्युली मार्केटमधील किमतीच्या 5% कमी जास्त असते. डिजिटल गोल्डचा फायदा म्हणजे याची शुद्धता. हे गोल्ड ठेवण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा काही खर्च करावा लागत नाही आणि हे गोल्ड आपल्याला कुठेही सुरक्षित ठेवावे लागत नाही, त्यामुळे चोरी होण्याची शक्यता नसते. अजून एक फायदा म्हणजे आपण खूप छोट्या किमतीने देखील डिजिटल गोल्ड खरेदी करू शकतो. आपण फक्त 100 रुपयांचे देखील डिजिटल गोल्ड खरेदी करू शकतो. नेक्स्ट पर्याय म्हणजे गोल्ड ETF. गोल्डचे खूप सारे ETFs आहेत जे स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. हे गोल्ड ETF खरेदी करण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंटची गरज असते. तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असेल तर खूप सहजतेने आपण हे ETF खरेदी करू शकतो. पण जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल आणि ओपन करण्याची इच्छा असेल तर डीमॅट अकाउंट ओपन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की गोल्ड बीज हा एक ETF आहे ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. मार्केटमधील गोल्डची किंमत जशी कमी जास्त होईल त्याप्रमाणे या ETFची किंमत कमी जास्त होते. ETFचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याचे चार्जेस खूप कमी असतात. 0.5 ते 0.6 या प्रमाणात असतात. म्हणजेच जर आपण 100 रुपयांचे ETF खरेदी केले तर आपल्या अकाउंटमध्ये 99.95 किमतीचे ETF जमा होतील. 100 रुपयांपैकी फक्त 50 पैसे चार्जेसमध्ये कट होतात. हा खूप चांगला मार्ग आहे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा. पण याचा एक तोटा म्हणजे आपण गोल्डला फील करू शकत नाही. याचा अजून एक फायदा म्हणजे याची शुद्धता आणि लिक्विडिटी म्हणजे आपण या ETFला शेअर मार्केट ज्या दिवशी चालू आहे त्या दिवशी आरामशीरपणे विकू शकतो. 5वा प्रकार म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड. जर आपल्याला म्युच्युअल फंड म्हणजे काय माहिती असेल तर हा पॉईंट लगेच समजेल आणि माहिती नसेल तर या व्हिडिओमध्ये बघा. यात म्युच्युअल फंडबद्दल सर्व माहिती अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगितली आहे. गोल्ड म्युच्युअल फंड खूप सारे आहेत. आपण बघू शकता की ॲक्सिस गोल्ड म्युच्युअल फंड, SBI गोल्ड म्युच्युअल फंड, HDFC गोल्ड फंड, कोटक गोल्ड फंड असे खूप सारे गोल्ड फंड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ज्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. आणि आता आपण पाहूया की सर्वात शेवटचा आणि माझ्या मते सर्वात चांगला गोल्ड इन्व्हेस्टमेंटचा पर्याय SGB सोवेरियन गोल्ड बॉन्ड्स. SGB हे भारत सरकार इश्यू करते. भारत सरकार हे बॉन्ड्स देत असल्यामुळे हे खूपच जास्त सुरक्षित असतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला आपल्या गोल्डच्या किमतीवर दरवर्षी 2.5% व्याज पण मिळते. हेच आपण एक उदाहरण घेऊन समजूया. समजा आपण 1 लाख रुपयांचे SGB खरेदी केले तर जशी सोन्याची किंमत कमी जास्त होईल तसे त्या बॉन्डची किंमत देखील कमी जास्त होईल. पण घाबरू नका, मागच्या 10 वर्षात गोल्डची किंमत कमी झाली नाही. ती शॉर्ट टर्मसाठी कमी होते पण लाँग टर्ममध्ये त्याची किंमत वाढतच जाते. जर आपण 1 लाख रुपयांचे SGB घेतले तर दरवर्षी आपल्याला 2,500 रुपये व्याज देखील मिळते. SGBचे फायदे म्हणजे याला कुठेही स्टोअर करण्याची गरज नाही. याचे कोणतेही चार्जेस नाहीत. हे बॉन्ड्स RBI द्वारे दिले जातात. आपण बँकेद्वारा किंवा डीमॅट अकाउंटद्वारा हे SGB खरेदी करू शकतो. आपण झिरोदा यूज करत असाल तर तुम्ही झिरोदामध्ये SGB खरेदी करू शकता. आपण गोल्ड इन्व्हेस्टमेंटचे प्रकार पाहिले. आता या इन्व्हेस्टमेंटवर किती टॅक्स लागू होतो ते पाहूया. गोल्ड इन्व्हेस्टमेंटवर शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म अशा 2 प्रकारचे टॅक्स लागू होतात. शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म कॅल्क्युलेशन करण्यासाठी 3 वर्षे धरतात. म्हणजेच आपण खरेदी केलेले गोल्ड 3 वर्षांआधी विकले तर शॉर्ट टर्म गेन आणि 3 वर्षानंतर विकले तर लाँग टर्म गेन लागू होतो. शॉर्ट टर्म गेनमध्ये आपल्याला आपण ज्या टॅक्स स्लॅबमध्ये आहे त्यानुसार टॅक्स द्यावा लागतो. तर लाँग टर्म गेनमध्ये आपल्याला 20% टॅक्स भरावा लागतो. पण एक गोल्डन ट्रिक सांगतो ती म्हणजे जर आपण SGBमध्ये गुंतवणूक केली आणि 5 वर्षानंतर विकले तर त्यामध्ये जो काही लाँग टर्म कॅपिटल गेन होईल त्यावर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. तर मित्रांनो, हे होते गोल्ड इन्व्हेस्टमेंटचे पर्याय. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. आपण आपल्या चॅनेलवर असेच अर्थसाक्षरतेचे व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. अर्थसाक्षर व्हा. टेक केअर.